जिल्ह्यांमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सुराज्य मोहिमेअंतर्गत प्रत्येक भागातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, तिथल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधणं आणि त्या भागातले प्रश्न समजून घेणं अशी मोहीम आम आदमी पक्षाच्या सर्व प्रदेश संघटक, प्रदेश कार्यकारी अध्यक्षांच्या माध्यमातून आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंदजी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर सुरू आहे। आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश संघटक संदीपजी देसाई, प्रदेश सचिव डॉक्टर अभिजितजी मोरे, त्यानंतर प्रदेश संघटक ॲडव्होकेट मनीष मोडक, नामदेव भांगिरे पाटील जे सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, ही सर्व मंडळी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधावा, इथल्या प्रश्नांवर एक चर्चा करावी आणि इथल्या पत्रकार बांधवांकडून देखील काही गोष्टी समजून घ्याव्यात यासाठी आज आपल्याला निमंत्रित केलेलं आहे। मी विनंती करतो संदीपजींना की त्यांनी सुरुवात करावी आणि मोडक सर त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आपल्याला सांगतील। तर आम आदमी पक्षाच्या इथल्या वाटचालीमध्ये पत्रकारांचं मोठं योगदान आहे आणि आजची चळवळ ही इथल्या सगळ्या पक्षवाढीसाठी आणि एकंदरीत संघटनात्मक वाढीसाठी महत्त्वाची ठरेल असं मला वाटतं। त्यामुळे संदीपजींना सांगतो की त्यांनी तुमचं जे काही नवीन आहे ते करावं। सगळ्या पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो आणि खास करून मगाशी आत्ताच आपल्याला विवेकजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम आदमी पार्टी रुजवण्यामध्ये किंवा ही चळवळ इथं वाढवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभारीसुद्धा आहे। सुराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरावं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्या प्रश्नाला कुठंतरी वाचा फोडून न्याय द्यायचा प्रयत्न करावा असं साधारणपणे संकल्प ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 मेपासून एका कोपऱ्यात म्हणजे चंद्रपूरसारख्या कोपऱ्यातून सुरू झालेली यात्रा आज कणकवलीमध्ये आली। सिंधुदुर्ग जिल्हा बघितल्यानंतर काही समस्या आमच्या डोळ्यासमोर उभं राहतात। म्हणजे साधारणपणे 90च्या दशकामध्ये म्हणजे 1990ला आपला जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून डिक्लेअर झाला, पण आज 2025 आहे, म्हणजे जवळपास 35 वर्ष आपल्या जिल्ह्याला पर्यटनाचा दर्जा मिळूनसुद्धा आपल्या शेजारी जर आपण गोवा बघितलं तर तिथं मात्र जो पर्यटकांचा ओघ आहे त्याच्या प्रमाणामध्ये जर आपण कणकवली किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर फार कमी आहे। याचं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल आणि याची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी लागेल। कारण वर्षानुवर्ष आपण या सत्तेमध्ये आहात, वर्षानुवर्ष मंत्रिपदं आपल्या घरामध्ये आहेत, तर अधिकार आणि जबाबदारी या दोन्ही तुम्हाला स्वीकाराव्या लागतील। कोकणातला तरुण रोजगारासाठी आज जर आपण बघितलं तर बहुतांश घरातली तरुण मंडळी ही मुंबई आणि त्याच्या पाठोपाठ पुण्याकडं जाताना दिसतात आपल्याला। या प्रश्नाचं सुद्धा गांभीर्यानं आपल्याला उत्तर द्यावं लागणार। सरकारला आमचा विचार नाही की बाबा असं का, आपल्या इथं खनिज संपत्ती चांगली आहे, वनसंपत्ती चांगली आहे, पर्यावरण चांगलं आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातलं कोकण हे नंदनवन म्हणून समजलं जातं आहे। असं असताना इथला रोजगार, इथला तरुण, सुशिक्षित तरुण अजूनही जर बाहेर जात असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असेल तर आपल्यासाठी ती चिंताजनक आहे। याचंही तुम्हाला उत्तरदायित्व घ्यावं लागेल आणि याचंही तुम्हाला जबाबदारी स्वीकारून तुमची जी काही भूमिका आहे ती मांडावी लागेल। त्याचबरोबर कोकणातली जर दुरावस्था बघितली आपण, म्हणजे अजूनही खेडोपाड्यामध्ये दिव्या किंवा वाड्या वस्त्यांमध्ये दिव्या साधन सुविधा फार कमी आहे। म्हणजे मुलांच्यासाठी शाळेचा प्रश्न असेल तर अजून 4-4, 5-5 किलोमीटर चालत त्यांना शाळेत जावं लागते जिल्हा परिषदेच्या। जर आपण एखादी व्यक्ती आजारी पडली, एखाद्या कातकरवाड्यात असू दे, एखाद्या धनगरवाड्यात असू दे, तर त्याला आजसुद्धा डोलीत घालून त्याला आपल्याला जवळच्या दवाखान्यात आणावं लागतं। या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि या परिस्थितीला जबाबदार जर सरकार असेल तर त्यांना जबाबदारी घ्यावी आणि लोकांनीसुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये याच सरकारबरोबर पुन्हा राहायचं, कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत। तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल सरकारला की हे चाललंय ते
आता खपवून घेतलं जाणार नाही. ते चालले ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि लोकांना रोजगार पाहिजे, लोकांना शाळाच्या सुविधा पाहिजे, लोकांना आरोग्याच्या सुविधा पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं सरकारनं पावलं उचलावी असं आव्हान मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो. जय हिंद. ॲडव्होकेट मनीष मोडक, राज्य संघटन सचिव आम आदमी पार्टी. ही जी यात्रा आहे ही आपण चंद्रपूरपासून सुरू केली 1 मेला. 4,500 किलोमीटर आपण या यात्रेदरम्यान महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करत आज सिंधुदुर्गला आलो आहे. एक महाराष्ट्र आपण पुरोगामी राष्ट्र, प्रगत महाराष्ट्र असं आपण राज्य सगळं म्हटलं जातं, पण कुठेतरी प्रगती मुंबईपर्यंतच थांबली आहे का? आज आम्ही गडचिरोली, विदर्भ, मराठवाडा इथे पाण्यासाठी लोकांना वनवन फिरावं लागतं. खरंच आपण महाराष्ट्राला न्याय दिला का? वीज, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, सर्वसामान्य नागरिकांना आज वीज उपलब्ध नाही. ही आपण अनेक वर्षापासून कर संकलन केलं होतं. आज कर म्हणजे 70% 80% आपल्या उत्पन्नाचं करच शासन घेतो. अशा परिस्थितीत फार मोठा प्रश्न पडतोय की खरोखर महाराष्ट्रात काम होतं का? आज विधानसभेत 288 लोक आहेत, यातले 8 ते 10 लोकच दिसतात, बाकीचे लोक काम करतात की नाही करत. महानगरपालिकांमध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षणाची कुठेही व्यवस्था आज नाही आहे. तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिक्षण हरवल्यासारखं झालेलं असं आम्हाला या यात्रेदरम्यान दिसलं आहे. तर हा एक प्रश्न विचारतो की आपण इतक्या वर्ष निवडणुका होत आहेत, तर खरोखर मूलभूत सुविधा ज्या लोकशाही लोककल्याणकारी राज्य आपण म्हणतो त्या देण्यात आपण कुठे अपयशी ठरलो आहे का? तर हो, आपण 100% अपयशी ठरलो आहोत. आणि एकीकडे अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी यांनी एक जनतेच्या पैशातनं एक जनतेच्या कल्याणकारी राज्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. कुठेतरी आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत, मजबूत शिक्षणाची व्यवस्था दिलेली आहे, पाणी मोफत आहे, वीज मोफत आहे. तर अशा वेळेस आज महाराष्ट्राला आम आदमी पक्षासारख्या पक्षाची आज गरज जाणवते. हे महाराष्ट्रात बघितल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर इथे अपयशी ठरलेले हे राजकारण आहे. आपल्याला एक नवीन पर्याय म्हणजे आम आदमी पार्टी आणि यांची विचार या महाराष्ट्राला आज गरज आहे. आणि हीच भूमिका घेऊन आम्ही आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरत आहोत. आज सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तोच निरोप घेऊन आलो. धन्यवाद. नमस्कार. मी पक्षाचा प्रदेश सचिव. आता ॲडव्होकेट मोडक सरांनी सांगितलं की आमची ही सुराज्य संपर्क मोहीम संपूर्ण राज्यभर चालू आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षचा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्याच्यानंतर एक सगळीकडे खाकाटी पिटणं चालू झालं की आम आदमी पक्ष संपला. परंतु आम्ही अरविंद केजरीवालांचे मावळे आहोत, शिलेदार आहोत आणि या इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारे आम्ही सगळे शिलेदार आहोत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाची ही सुराज्य मोहीम जाऊन आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करते, प्रेरित करते आणि येणाऱ्या ज्या पुढच्या भविष्य काळामधल्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यासाठी संघटनेला तयार करण्याचं काम हे आम आदमी पार्टी करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं की शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी पक्ष फुटला. त्याच पद्धतीने त्यांनी आम आदमी पार्टी सुद्धा दिल्लीमध्ये फोडायचा प्रयत्न केला. आमच्या 4 ते 5 वरिष्ठ नेत्यांना तुरुंगामध्ये टाकून ही पार्टी नष्ट करण्याचा प्रयत्न या इथल्या भाजप सरकारद्वारे, केंद्र सरकारद्वारे करण्यात आला. परंतु त्यांना पुरून उरून आज आम आदमी पार्टी पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि आमचा इरादा पूर्वीपेक्षा आता जास्त अजून बळकट झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये बळकट संघटन उभं करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्यावर आम आदमी पक्षाचा येत्या काळामध्ये भर असेल आणि त्याच दृष्टीने आज ही स्वराज्य मोहीम आम्ही सिंधुदुर्गमध्ये घेऊन आलो. सरकारचं धोरण काय? लुटायचं धोरण. म्हणजे एवढ्या योजना बघितल्या आम्ही. सडकांचं बांधकाम चालू आहे, जमीन अधिग्रहण चालू आहे. फक्त नागरिकांचं शोषण कसं करता येईल यावर सरकारचं सर्व लक्ष आहे. परंतु कुठेही आम्हाला शिक्षण सुविधा चांगलेल्या, आम्ही काही दवाखान्याला सोलापूरसारख्या ठिकाणी आम्ही भेट दिली, फार आपण सोलापूरचं नाव ऐकतो. गटरमध्ये म्हणजे लिटरली गटर आहे त्या शहरामध्ये, सोलापूरच्या दवाखान्यामध्ये गटरच्या बाजूला लोक जेवण करतात. तर तुमचं लक्षच नाही आहे मूलभूत सुविधांकडे. शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांवर या शासनाचं लक्ष नाही. यांचं लक्ष फक्त अदानी अंबानीकडे. गडचिरोलीला गेलो, तिथे 95% फॉरेस्ट आहे. अशा ठिकाणी सुद्धा जमीन शेतकऱ्यांचीच घ्यायची आणि उद्योगपत्यांच्या घशात टाकायची.
हे धोरण कुठेतरी सर्वसामान्य जनतेने आता यावर विचार केला पाहिजे की हे महाराष्ट्र विकायसाठी निवडून दिले की महाराष्ट्राच्या जनतेला न्याय करण्यासाठी निवडून दिले, त्यांना मूलभूत सुविधांसाठी आपण त्या लोकांना निवडून दिले. हा फार मोठा प्रश्न आहे. कुठेतरी नेत्यांची घरं मोठी होतात, त्यांचे उद्योग मोठे होतात, परंतु सर्वसामान्य नागरिक हा मात्र यात याची गडचेपी होते. हा सुद्धा आम्हाला या पूर्ण दौऱ्यादरम्यान दिसला आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपण हे कुठेतरी उघडकीस आणलं पाहिजे की नेता म्हटलं की त्याला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आता बदलवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. हा सर्वसामान्यातलाच असला पाहिजे. आम आदमी पक्षामध्ये सर्वसामान्याचं नेतृत्व आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. हेच नेतृत्व खरं देशाचं नेतृत्व आहे आणि कुठेतरी धनाधानग्यांचं नेतृत्व नागरिकांनी टाळलं पाहिजे. कारण का शोषण करतच ते धनदांडगे झाले. हा पण एक आम आदमी पार्टीची या मोहिमेत एक भूमिका आहे की सर्वसामान्यांना संधी. सिंधुदुर्गचे पण प्रश्न होऊ शकतात, ते पण आम्ही नक्की त्यावर लक्ष देऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही, एका ठराविक कुटुंबाकडे वारंवार सत्ता राहिली असं तुम्ही म्हटलात, तर ते कुटुंब कुठलं हे आपल्याकडून स्पष्ट झालेलं नाही. तर त्या संदर्भात आपली नेमकी तुमचं म्हणण्याचा हेतू काय होता किंवा ते नेमकं स्पष्टीकरण काय होतं? याच्यात बघा, पारंपरिक राजकीय जे आपण म्हणतो म्हणजे एका कुटुंबाकडनं दुसऱ्या कुटुंबाकडं, दुसऱ्या कुटुंबाकडं असं सातत्याने सुरूच आहे आणि याला अपवाद कुठंच नको. फक्त सिंधुदुर्ग जिल्हा अशातला भाग नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही आली पण ती घराणेशाही कुठे डायव्हर्स असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत. कोल्हापूर असू दे, पुणे असू दे, सिंधुदुर्ग असू दे, रत्नागिरी असू दे, काही ठराविक कुटुंबांच्या हातामध्ये ज्या राजकीय सत्ता आहे, पक्ष कुठलाही असू दे, सत्ता मात्र यांच्या हातात असते ज्यांच्याही. तर याच्यासाठी काही वेगळी टिप्पणी करायची काही गरज नाही.